मंडळी आपण हासुरी गावात आहेत. हासुरी बुद्रुक गाव आहे, मोठं गाव आहे आणि इथं जी लढत आहे ती भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा अपक्ष असेल अशामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. पण एकूणच अभिमन्यू पवारांचं जी कारकीर्द पाहता जनता मात्र बऱ्यापैकी जी आहे ती अभिमन्यू पवारांच्या साईडनं दिसते. विकास महत्त्वाचा असतो, लोक महत्त्वाचे नसतात. विकास फार झाला आहे आपल्याकडे काय? 100% विकास झाला. काय झालं काय? हे आमचं कसं आहे, लोकसभेला आहे 68 गाव, विधानसभेला औसा आणि धाराशिव लोकसभेला. ह्या 35-36 वर्ष माझे वय आहे. आतापर्यंत किती आमदार झाले, किती खासदार झाले, हे आमदारसारखा आमदार भेटला नाही. आणि कामाच्या विषयी बोलायचं मग तरी येईल पूर्ण नाही. एवढे म्हणजे पवार साहेबांना काम दिलेत. आम्ही एवढं काम केलंय, भयानक काम केले. तरुण आहात, तहसील आलंय म्हणे इथं, तहसील आले शिरशीला. काय फायदा होईल? फायदा होणारच की हो, फायदा राहणार. जवळ झालं. आता जिल्हा आम्ही जाऊन निलंगा तालुक्याला कामकाज जी करायचं आहे ते कामकाज आता इथं झालं. इथं सोपंच होणार ना म्हाताऱ्या माणसासाठी, सगळ्यासाठी जवळच सगळ्या गोष्टी. आणि 288 पैकी जेवढे आमदार आहेत महाराष्ट्रात त्याच्यापैकी 1 नंबरला हे आमदार आहेत अभिमन्यू पवार. त्याच्यामुळे अभिमान वाटते त्यांचा. अभिमान नंबर 1 ला अभिमान. तरुणासाठी काय चालू आहे का? तरुणासाठी आता इथं कारखाना काढले, किलारी कारखाना, सहकारी साखर कारखाना बंद पडलेला. कोणच म्हणतो की हे चालू होतं कारखाना असं म्हणत नव्हते. तर आता प्रत्येक जेवढे मतदारसंघातले म्हणजे आजूबाजूची जी काही शेजारचे किलारी कारखान्याचे गाव आहेत तिथले तरुण जी पिढी आहे ती पूर्ण कामाला आहे तिथे. म्हणजे चांगलीच कामं झाली. शेतकऱ्यासाठी नंबर 1. पानंद रस्ते झाले, रोडचे शेत आहे ना मला नंबर 1. आता सरोडी ते कोकळगाव 5,55,00,000 कशाला म्हणतात? कोण दिले आमच्या आतापर्यंत आमदार झाले, खासदार झाले. एक काम सांगला मी तेवढं 5,55,00,000 गावातल्या तर विषयावर बोलायला गेलं तर त्यांनी 68 गावला आणि प्रत्येक तालुक्याला नंबर 1चे कामं केले. त्यांनी आता दुसरी टर्न आहे. पहिल्या टर्न मध्ये तर नंबर 1चे काम केले, पण आता थोडे दिवस झाले की निवडून येऊ तरी नंबर 1चं काम करले. आमदार नंबर 1 आहे. आमदार कसे आहेत? बरेच आहेत. केलंय का हे सगळे लोक जमा झालेत, गाड्या जमा झाल्यात म्हणून म्हणणार ना? काय झाला फायदा आता? मग इकडे फायदा आहे चांगला. आता काय आता चर्चा कुठे इथं पहिलं काय होतं, आता चालू आहेत की रस्ते हे ते सर्व. पहिला नव्हता का विकास? कुठं होतं काय? आता चालू सगळे दिसत तुम्हाला बी दिसत चालली की सगळ्या गोष्टी कुठं काय का नाही. रस्ते चालू आहेत, कामं चालू आहेत, प्रत्येक समाजामध्ये योजना चालू आहेत भरपूर. लोकांना भेटलेले सर्व काही. मग आता राहील वाटते जनता पार्टीशी त्यांच्या अभिमन्यू राहूच लागणार आहे ना. राहूच लागेल जनतेला. नाही, मला दुसरा मुद्दा काय सांगायचा आहे, तुमचं बाउंड्रीवर गाव येतं वाटतं ना, म्हणजे तुमचं सगळं गावाचं इकडे तिकडेच आहे. नाही शिरशी नाही, म्हणजे आता बघा ना ते विधानसभा लोकसभा औशाला 68 गाव जे आहेत ना, 68 गाव लोकसभेला धाराशिवला आहे, विधानसभेला कुठं म्हणजे तुमचा खासदार वेगळा, आमदार वेगळा, आणि प्रशासकीय काम कुठे निलंग्याला. तरी पण त्यांनी आमच्यावर लक्ष देऊन आमचा विकास केला 68 गावचा. बाकीचं तर मग सांगायची गरज नाही, सगळ्या जनतेला माहिती आहे त्यांनी काय कामं केली काय नाही. ते कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे मी विचारायला, कारण खासदार वेगळा, आमदार वेगळा. विधानसभेला कामं फक्त आमदार साहेबांचे. कामं फक्त आमदार साहेबांचे. विधानसभा औसा, लोकसभा धाराशिव आणि प्रशासकीय कामं हे संपूर्ण आता निलंगा तालुका आमचा निलंगा असल्यामुळे निलंग्याला. आणि जिल्ह्याची काही कामं असतील ते लातूरला. असं सगळं मिसरीचं असून सुद्धा आमदार साहेबाचं खूप चांगलं काम आहे. बऱ्याचदा तहसील बद्दल विरोध झाला होता, काय करायचे तहसील वगैरे म्हणून. काय आहे माहिती का विषय, आता ही मागल्या इकडल्या बाजूला कर्नाटकच्या बाउंड्रीवर तांबाळा हे गाव आहे. इथून काही 50 किलोमीटर आहे. मग आता त्या निलंग्याला जायचं म्हणलं तर 60-70 किलोमीटर पडतंय. त्यांना इथं किती जवळ झालं, आता 20-25 किलोमीटरच्या मध्ये झालं. एवढा टाइम वाचला त्यांचा, टाइम वाचला, वेळ वाचला आणि गर्दीत थांबायची आता गरज नाही. तरुणासाठी काय केलं? तरुणासाठी कारखाना चालू केलाय. सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त ऊसाचं क्षेत्र आहे. आणि ऊस न्यायचं म्हणलं तर मागे काय 5-10 वर्षाखाली अशी अवस्था झाली होती शेतकऱ्याची. दिवसभर ऊस तोडून ऊसाला पेटवून जाळ लावून बंधाऱ्यावर पैसे देऊन माणसं भेटत नव्हते. डबल हजेरी देऊन बंधाऱ्यावर काढून टाकावं लागलं. म्हणजे लावायचं म्हणजे न गेल्यामुळं तेवढी परेशानी आली शेतकऱ्याला. आणि पैसा काय मोबदला त्याचा काही 1 रुपयाही भेटला नाही. मी स्वतःचे तू का? स्वतः कारखान्यामध्ये काम करतो. हे आणि ते सरवळी कोकळगाव पानन चालू झाले ना, त्याच्या साईडलाच आमचं शेत आहे. ते आजोबाचे सध्या आता 2 ट्रकापास व्हायसारखा रोड झाला. एवढा मोठा रोड झाला म्हणजे आमच्या पिढीला चांगलंच आहे ते. तरुण म्हणून आता तुला रोजगार मिळाला आहे का नाही? तरुण म्हणून तुझ्या गावातले किती आहेत कामाला? माझ्या गावातले काय तर 80-100 सरोडी पूर्व पश्चिम 50-60 मुलं आहेत कामाला. 50-60 मुलं आहेत. सरवडीच आहे मी. सरवडीची मुलं पूर्ण तिथं आहेत कामाला.
नाही तर फिरत होते असं गावात गावागावात फिरत होते. गावागाव चांगलं झालं. चांगलं झालं. दुसरं साधन रोजगार मिळाला, सगळं चांगलं झाले. रोजगार मिळाला, मग तुझं घर सुधरेल. हां, घर हां, सुधरेल. बऱ्यापैकी होईल ना सगळं. माझ्या इच्छा पूर्ण होतील सगळ्या. काय असतंय कारखानदारी म्हटलं की फक्त ती आमदारकीची कारखानदारी नसते, त्याच्या मागं बरेच उद्देश असतात की तिथे स्थानिक लोकांना, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, हा सगळ्यात मोठा उद्देश असतो. आणि दुसरा उद्देश असतो की शेतकऱ्यांची जी आर्थिक क्रांती आहे, जी की ऊस आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या गेल्यानंतर हे सगळं हे कारखानदारीनंतर. बाबा तुम्ही इथलेच का? तुम्ही इथलेच का? काय नाव आहे की? सुनील जाधव. सुनील जाधव. काय झाला विकास म्हणजे तर रस्ते, नाली, विकास बरोबर. शेत रस्ते वगैरे काय झाले का? शेत रस्ते महत्वाचे शेत रस्ते. तुमच्या शेताकडे आहे का रस्ता? हा आहे. आता म्हणजे पावसाळ्यात जी परेशानी होत होती. पेंडिंग होता. पावसाळ्यात खूप त्रास होत होता. ते शेत रस्ता करून दिले नंबर 1 झाला. शेत रस्ता करून दिले. मला एक आणि प्रश्न शेत विचारायचा. रस्ता हे शेतकऱ्याचे कसं आहे, नाळ असल्यासारखं आहे, जीव असल्यासारखं आहे. जीव आहे ना. शेत रस्ता जर नसला तर शेतातले मालच करता येत नव्हता. माल नेणं अवघड, हा, जाणं राशी करणं अवघड, अवघड. त्या जनावरांना वगैरे आणणं अवघड. पण मी उंदरानं सगळे खेळकानं करून टाकायचे, माती व्हायची. त्याच्यामुळे माल लवकर गावाकडे उरला. आणि काही अडचणी असलं तर ते माल विकता येत नव्हतं. विकायला येत नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळं ते शेत रस्ते हे लय महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचं. शेत रस्ते मी आणखी काय जवळ तहसील झाले. तहसील झाली आहे. त्याच्यामुळं हे सगळं अभिमन्यू पवार करतात का कोण करतात? मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. नको ऐका ना. अहो मी काय म्हणतो, तुम्ही इथले आहेत ना? इथले नाही सर. सर त्याच गटातले आहेत ना? तर सरवडीमध्ये आता काही अपक्ष थांबलेले आहेत, त्यांचं काय आहे का? म्हणजे केलंय त्यांनी विकास? त्यांनी काही नाही आमच्या गावासाठी काही केलेलं नाही केलेलं. सगळं दिलं होतं, मग का पक्ष म्हणजे अपक्ष त्याला आमच्या गावामधून त्याला 20-10 मतदान पडू शकणार नाही आमच्या गावामधून. साहेबाच्या विरोधात गेल्यामुळे त्याला मतदानच पडणार नाही आमच्या गावात. हा, त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र बघितलं, हकालपट्टी वगैरे काहीतरी शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. पक्षामधून त्याला काढून टाकलेले आहे. पक्षामधून काढून टाकलेलं आहे. हे सगळं देऊन आमदारांसोबत राहिलं असतं तर बरं राहिलं असतं. बरं राहिलं असतं. हे गाव आहे आपलं हसुरी बुद्रुक गाव आहे. आणि हसुरी बुद्रुक गावामध्ये मी आहे. तुम्ही बघितलं असेल तर आता सध्या प्रचार यंत्रणा फार जोरात सुरू आहे. आणि असं असताना देखील आता ही सगळीकडे आपण गाड्यांचे ताफे पाहत आहे. जेवढी प्रचार यंत्रणा तापली आहे, मतदान आहे ते 7 तारखेला आहे. आणि निकाल जो आहे तो निकाल आता 9 तारखेला लागणार. त्यामुळं जनता नेमकी कुणाच्या पाठीमागं आहे, त्या 9 तारखेला आपलं हे चित्र स्पष्ट बघूयात पुढे. आणि असंच कार्यक्रम पाहण्यासाठी जनमंतकच्या विशेष कार्यक्रमाला पाहत राहा. बोल बिंदास.